वर्किंग प्रेसिडेंट आणि शिंशीचे नवे सरपंच जसन गोम्स 2027चे इलेक्शन कोण म्हणटा की 26 जातले म्हणून पण जेन्ना जातले फुडले जे गोयचे विधानसभेचे इलेक्शन आसा म्हाका दिसता इट इज नॉट जस्ट अ इलेक्शन, इट इज अ आयडियोलॉजिकल बॅटल अगेन्स्ट द बीजेपी. आणि ही बॅटल ऑल ओव्हर इंडिया चल्ल्याच टू सेफगार्ड आवर कॉन्स्टिट्यूशन, टू प्रोटेक्ट आवर डेमोक्रेसी. पूण गोंयांत सुद्धा आनी एक बॅटल चल्ल्या टू सेव गोवा इटसेल्फ. आमी पळयता की हो भारतीय जनता पार्टीचो सरकार कसो गोंय काबार करपाक भायर सरिल्लो आसा. बिल्डर लॉबी, कॅसिनो लॉबी, सगळे म्हणजे सगळे गोयची जमीन, गोयचे पर्यावरण आणि गोयची आयडेंटिटी विकपाक काडिल्ली आसा. सो 2027 इलेक्शन इज नॉट जस्ट अनदर इलेक्शन की सरकार चेंज कसो करपाचो किंवा आमी पावरान कशे येवपाचे. आम आदमी पक्ष तुम्ही जाणा 2013च्यान जेन्ना पार्टी फॉर्म जाली तेन्नाच्यान गोंयांत काम करता. 2017 आमी विधानसभेचे पयले इलेक्शन जिखले, आमी लढले. मागीर 2022चे इलेक्शन लढले आणि ईच इलेक्शनान आमकां प्रतिसाद कंटिन्यू कर. ईच इलेक्शनान आमकां लोकांचो प्रतिसाद वाडत आयलो. पयल्या इलेक्शनान बरो वोट शेअर मेळ्ळो, दुसऱ्या इलेक्शनान 2 आमदार निवडून आयले आणि आमकां खात्री आसा की ह्या इलेक्शनाक सुद्धा जितले आमी काम केला, लोकांची सेवा केला, ताचो आमकां प्रतिसाद मेळटलो आणि ह्या फावटी आनीकूय आमचे आमदार निवडून येतले. पूण जशें सांगले 27चे इलेक्शन इज नॉट जस्ट फॉर गेटिंग मोर MLAs or hoping that you will come into power on your own. 27चे इलेक्शन इज अ व्हेरी क्रिटिकल इलेक्शन. जशें सांगले भारतीय जनता पार्टी जर चुकून सुद्धा परत सत्तेर आयली जाल्यार आनीक फुडली 5 वर्सां ह्या पार्टीच्या हातान पडली जाल्यार गोंय उरपाचें ना. हो एक रिस्क आसा अँड दॅट इज अ रिस्क दॅट आम आदमी पार्टी इज नॉट रेडी टू टेक. आणि आमीच न्ही, म्हाका दिसता एट दीस पॉइंट खंयचीच पार्टी म्हणूंक शकना की आमी मोठ्या बहुमतान फुडलें सरकार घडोवंक शकता गोंयांत. आणि मोठ्या बहुमतान सरकार घडोवपाची गरज आसा. कित्याक तुम्ही जाणा खंयचे एका पार्टीक 21, 22, 23 सुद्धा सीट मेळ्ळे, भारतीय जनता पार्टीक 4 दीस सुद्धा लागचे ना हो सरकार उडोवपाक. आमी पळयल्लें आसा 2017 कितें जालें, 2022 कितें जालें. सो इट इज एसेंशियल that the next government should be a government that is at least 35 seats strong. 35 सीटाचो तरी सरकार घडोवंक जाय. Only then BJP will not be able to break that government, and the next 5 years this government will be able to be stable. So जशें सांगले हे करपाक जाय जाल्यार सगळ्या पार्ट्यांनी आपले पार्टीचे सगळे सायडीक दवरून, कोण लिडर आसा ताणे आपले सगळे पर्सनल कितें एम्बिशन्स आसा ते सायडीक दवरून सगळे गोंया खातीर एकठांय जावचे पडटले. सो टुडे वी आर ऑफिशियली डिक्लेरिंग, आमी तुमकां पयलीं सांगिल्लें आसा पण टुडे वी आर ऑफिशियली डिक्लेरिंग दॅट वी आर ओपन टू गेटिंग इनटू एन अलायन्स with the other opposition parties of Goa in order to defeat the BJP comprehensively in 2027 in the next election. आणि हे डिक्लेअर करतना आमचे थोडे डेफिनेटली एक्सपेक्टेशन्स आसा. कित्याक जशें सांगले हे जर अलायन्स करतले जाल्यार ताचो कितें तरी निष्कर्ष येवंक जाय. इट हॅज टू रीच अ स्टेज वेर देर इज एक्चुअल चेंज. म्हणजे जशें सांगले असो सरकार घडोवंक जाय that will not fall either in 5 days or 5 months or for the next 5 years. It has to stay stable for the next 5 years. So हे अलायन्स घडटना आमी वेगळे वेगळे सगळे डिस्कशन करचे पडटले. हाऊ टू अवॉइड डिफेक्शन्स, हाऊ टू नॉट हॅव लिडरशिप टसल्स आणि कसलीच इनस्टेबिलिटी जावची न्ही हाच्या खातीर कसले कसले मेकॅनिझम्स आमकां घालचे पडटले सो दॅट दिस गव्हर्नमेंट स्टे स्टेबल फॉर द नेक्स्ट 5 years. आणि दुसरें हे गव्हर्नमेंट 5 वर्सां स्टेबल उरले जाल्यार सुद्धा
फुडले 5 वर्सां आणि फुडले 10 आणि 15 वर्सां सुद्धा म्हळ्यार जाता ह्या सरकारान गोंय राखपाचें काम करचें पडटलें आणि गोंयकारांच्या मुद्द्यांचेर काम करचें पडटलें. सो as important as the strength of the government is, equally important will be the performance. फाटल्या 15 वर्सांत जे भारतीय जनता पार्टीन गोंयचे नाश केला ते सगळे टू ब्रिंग इट बॅक टू द ओल्ड ग्लोरी ऑफ गोवा ते काम करचे पडटले आणि फुडले 15 वर्साचे गोंया खातीर आमी ह्या सरकारान चिंतचे पडटले. जशें सांगले लँड आसा, एनवायरनमेंट आसा, आमची आयडेंटिटी आसा, हे सगळे व्हडले इश्यू आसा. Those issues will be required to be on the table of this alliance. मागीर आम आदमी पक्षाचे तुम्ही इश्यूज जाणा, आमी सदांच नोकऱ्यो, शिक्षण, स्वास्थ्य, लाईट, उदक, रस्ते ह्या मुद्द्याचेर सदांच काम करता आणि डेफिनेटली वी वूड वॉन्ट अ क्लियर पाथ अहेड ऑन ऑल दीज इश्यूज when getting into an alliance. These issues will have to be part of the common minimum program for us to be part of that alliance. So जसे सांगले दोन मेन considerations आसा to get into this alliance, that we will have to create a situation where it is a 35 plus government, stable government without any defections or instability for the next 5 years. आणि what this government will do for the next 5 years, जे गोंयकारांचे आज मुद्दे आसा ते आमी कशे रिझॉल्व करतले, कशे ताका तोडगो दितले, ताजेरूय we will have to have a very strong common minimum program. So हातून जसे सांगले आज डिक्लेअर करता की वी आर रेडी टू गो इनटू एन अलायन्स विथ ऑपोजिशन पार्टीज आणि पार्टीन आमचे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी बाब प्रशांत नाईक आणि वर्किंग प्रेसिडेंट बाब जर्सन गोम्स आणि तसे म्हाकाय बी दे हॅव ऑथरायज्ड अस टू हॅव दीज डिस्कशन्स अँड नेगोसिएशन्स विथ द अदर पॉलिटिकल पार्टीज. सो इतलेच सांगपाचें आशिल्लें. म्हाका आमचे वेल्लीचे आमदार नमस्कार. आता आमचे गोंयचो प्रेसिडेंट वाल्मिकी सांगला बीजेपी आनी 5 वर्सां दिन बिल्डिंगां येना जावपाक आनी आमचें गोंय राखपाक, आमचे जमिनी राखपाक, आमची शेतां न्हंयो राखपाक पासत आमी आमचे दुसरे गोंयचे ऑपोजिशन पार्टीज आहाय तांच्या लागीं अलायन्स करून आमी रेडी आहात सांगलो. जायते जाण डावट आसता कित्याक आमी आमचे हायकमांड आहात त्या प्रेशराचेर आमी हिंगा अलायन्स करचे ना, पूण हांवें क्लियर डिक्लेअर केल्या आमचे गोंयचो प्रेसिडेंटान की आमी दुसरे पार्टी लागीं अलायन्स करपाक रेडी आहात आनी बीजेपीक आनी 5 वर्सां दिवपाक आमच्यान जायना. कित्याक आमी फाटल्या वर्सांनी चोयलां बीजेपीन आमचे गोंय काबार केला ते आनी आख्ख्या गोंयांत कोणाकूच नाका आनी 5 वर्सां बीजेपीक दिलोली आनी आख्खो गोंयचो लोक मागता गोंयचे अलायन्स जावपाक जाय आनी एकठांय जावन बीजेपीक काबार करपाक जाय. ओके. वाल्मिकी बाब म्हाका एक सांग पळय, फाटल्या फावटी तुमी झेडपीच्या टायमारूय अलायन्स अपील केल्ली, अलायन्स जालें ना. तुमकां दिसता की बाकीच्यो ऑपोजिशन पार्टी आहा पळय ती आम आदमी पार्टीक लायटली घेता कशें दिसता? ना, कितें आसा तेन्ना कोणाचेच अलायन्स जालें ना. थोड्यांनी प्रयत्न केलो पूण कोणाचेच अलायन्स जालें ना. आणि झेडपी इलेक्शन मातशें वेगळें आसा. तातूंत कितें सरकार घडपाचो, सरकार पडपाचो तातूंत तितली शक्यता नासता. आय केप्ट सेईंग की फुडलें इलेक्शन जें आसा हें फक्त एक इलेक्शन न्ही, पूण खरें म्हळ्यार गोंय साल्वार करपाचें हो एक ऑपॉर्च्युनिटी आसा. आनी जशें सांगलें चुकून सुद्दां ऑफकोर्स आज भारतीय जनता पार्टीक सरकार परत कोणाकूच नाका. आज तुमी गोंयभर कोणाकूय विचारा, नोबडी वॉन्ट्स द बीजेपी. But because of certain reasons and certain strategies that BJP uses, they managed to form the government. आणि म्हणजे 13 सीट सुद्धा मिळून तांकां 2027 सरकार घडयला ताणें. सो दे विल रिसॉर्ट टू एनीथिंग. सो टू अवॉइड एनी पॉसिबिलिटी म्हाका दिसता हो रिस्क खंयच्याच ऑपोजिशन पार्टीन ह्या वेळार घेवचो न्ही. अँड वी हॅव टू मेक इट हॅपन दिस टायम, ना जाल्यार आमचें गोंयच काबार जातलें अशें म्हाका दिसता. सो काँग्रेसा वांगडा बीन कितें उलयल्लें आहा तुमी अलायन्साक लागून? अजून डायरेक्टली उलोवप जावंक ना, पूण जशें सांगलें आज आमी ऑफिशियली डिक्लेअर करता आनी तांच्या प्रेसिडेंटान सांगलां की ते आमकां अप्रोच जावपाचे आसा आनी वी वील ऑल्सो इनिशिएट टॉक्स विथ ऑल द ऑपोजिशन. कितले क्लेम आसतले तुमचे सीट्स? ते दॅट इज अ मॅटर ऑफ नेगोसिएशन
ड्युरिंग द डिस्कशन हे आम्ही आता सध्या सांगू शकना. तर तुमचं एक टार्गेट असतलो न्हू सर कितें तरी ना तसं सी तशें सांगलें वी हॅव टू लीव एव्हरीथिंग असाइड. पार्टी एम्बिशन्स, पर्सनल एम्बिशन्स सगळे सायडीक दवरून गोंया खातीर वॉट एव्हर इज रिक्वायर्ड वी आर रेडी टू डू इट अँड ऑल पार्टीज हॅव टू हॅव दॅट सेम एटिट्यूड. खंयच्याच पार्टीन चिंतचें न्ही की आपूण व्हडली पार्टी आपूण धाकटी पार्टी. इन दीस कितें तरी म्हाका दिसता वी वील हॅव टू कम अप विथ सम ऑब्जेक्टीव फॉर्म्युला कशें सीट शेअरिंग करपाचें तें आमी डिस्कस करतले. कित्याक सगळ्याकूच म्हणटले की आपल्याक चड सीट्स जाय. दॅट इज द फर्स्ट स्टेप एवरीबडी वील से. सो खंय तरी एक ऑब्जेक्टीव फॉर्म्युला बेस्ड ऑन डेटा, बेस्ड ऑन सम लॉजीक आनी बेस्ड ऑन एक्चुअल ऑन द ग्राउंड सर्वे कोणाची स्ट्रेंथ आसा हे सगळें करून म्हाका दिसता आमी हे सीट शेअरिंग करतले. अँड जशी सिच्युएशन आसा जशें सांगलें आय डोंट थिंक एटलीस्ट आम आदमी पार्टी इज नॉट गेटिंग इन टू द नेक्स्ट इलेक्शन जस्ट टू फॉर्म द नेक्स्ट गव्हर्नमेंट. बट लायक आय सेड इट इज अ moment where we have to come together to save Goa. So हे करपा खातीर म्हाका सगळ्या पार्टींनी आपले स्वताचे इगो किंवा पॉलिटिकल एम्बिशन सायडीक दवरून कॉम्प्रोमाइज करून फुडें वचचें पडटलें. अमित बाब खंयच्या पार्टीक अपील करता तुमी आतां? खंयची पार्टी? ऑल ऑपोजिशन म्हणजे खंयची? पार्टी आसा न्ही. एक काँग्रेस पार्टी आसा, एक आम आदमी पार्टी आसा, एक रेव्होल्युशनरी गोवान्स पार्टी आसा आनी गोवा फॉरवर्ड आसा. ओके, तांकां Even अपील. NCP आनीक चा- आतां आयकपाक येता की आनीक नवो हे जाता म्हणून कितें तरी न्यू फ्रंट जाता. इलेक्शना पयलीं खुबशे हय. मागीर ते फ्रंटाकूय अपील करना तुमी जर जाता तांकां? Center is ready for this for alliance. सॉरी. Center is ready. Delhi from Delhi. No, definitely. That is why we are having this press conference on the Surrey leadership. We are officially declaring on behalf of the party that we will start the process to make this alliance. अमित वाल्मिकी बाब तुमी फाटल्या फावटी म्हणटाले की काँग्रेस हे डिफेक्शन खूब जाणां आतां काँग्रेसीचे आमी सो तेंच्या कडेन तुमी वचपाना. आतां तुमी कॉम्प्रोमायज करपाक रेडी जाल्यार? हांवें तेच सांगलें न्ही इट इज नॉट अ आयडियल सिच्युएशन. जर आमकां दिशिल्लें की आम आदमी पक्षाचो फुडलो 35 सिटाचो सरकार घडटा इतलें कॉन्फिडन्स आशिल्लें जाल्यार एलायन्साची गरज नासतली अशी. वी आर बींग व्हेरी ओपन अँड हंबल अँड प्रॅक्टिकल. फुडलो सरकार आमकां 35 सिटाचो जाय. बीजेपीक चिंतूंक सुद्दां जायना की हो सरकार उडोवन परत बीजेपीचो सरकार घडोवचो. अँड दॅट इज वाय वी हॅव टू टेक सम टफ डिसिजन्स हावेवर प्लेझंट ऑर अनप्लेझंट दे मे बी. अँड इट विल बी द सिच्युएशन फॉर ऑल पॉलिटिकल पार्टीज. आमी पयलींच्या इलेक्शनान ह्या सगळ्या पार्टीच्या एगेन्स्ट काम केल्लें आसा. देर आर बीन सम इलेक्शन्स लायक इंडिया अलायन्स वेर वी हॅव वर्क विथ देम. सो पॉलिटिक्सान हे फुडें फाटी जाताच पूण लक्ष 2027चो बीजेपी मुक्त सरकार घडोवपाचो आसूं जाय सगळ्या पार्टींचो. सर सद्याक म्हजें घर जावन म्हजे फ्लॅट स्कीम आयिल्ल्या हाजेर तुमी कशें पळयता? म्हाका दिसता पयलीं भारतीय जनता पार्टी सरकारान म्हजें गोंय स्कीम काडूंक जाय. आज गोंय काबार करपाक वयताय ही नाटकां करून म्हाका दिसता लोकांक पिशे करपाची ही सगळी षडयंत्रां लास्टाक इलेक्शन जातकूच ह्यो सगळ्यो स्किमी भारतीय जनता पार्टीच विसरता. सो हाजेर उलोवन कांय फायदो ना. आमकां म्हजें गोंय स्कीम करपाचें आसा. थँक्यू.